विठाला 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 हरी हरिहरा नाही भेद हरिहरा नाही भेद नाही नका करू वाद एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई भेद काशी नाड एक वेलांटीच आड एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई उजवे वाम भाग तुका मने एकची अंग एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई विठाला 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 हरी हरी वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शङ्करं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा
संताजिया 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 त्यांचा कृपा दारे कथेचा विस्तार कृपादाने पांडुरंगा करे वर्धमान मन दुसर चरण संताजिया त्यांच्या गोपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करो प्रथम नमन दुसर चरण संताजिया त्यांच्या गोपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास विठ्ठला विठ्ठला विठाल 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 विठ्ठला 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 हरी हरिहरा नाही भेद नाही नका करू वाद. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान भोलेनाथाच्या अर्थात मोठा महादेव बेलेश्वर मंदिरावरती भगवान बेलेश्वराच्या चिंतनार्थ चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ आदी आदी कार्यक्रमाने सुशोभित असणारा आपला हा उत्सव प्रतिदिन वेगवेगळ्या संतांच्या वाणीतून कीर्तन प्रबोधन आपण श्रवण करत आलेल्या आजच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा आहे आणि तुकोबारायांनी आपल्या या छोट्याशा अभंगामध्ये मोठं चिंतन दिलेलं आहे. काय अभंग दिसायला लहान आहे परंतु अर्थाच्या गांभीर्याने तो फार मोठा आहे आणि या प्रस्तुत अभंगातून तत्वचिंतन तुकोबारायांनी दिलेलं आहे. माऊली म्हणतात बिंब तरी बचके एवढे प्रकाशात त्रैलोक्य थोकडे. दिसायला सूर्याचं प्रतिबिंब बिंब लहान दिसतं पण त्याचा संपूर्ण ब्रह्मांडात प्रकाश आहे. तसे शब्द लहान दिसतात कमी दिसतात परंतु अर्थाच्या दृष्टीनं आकाशापेक्षाही व्यापक त्याच्यामध्ये अर्थ आहे. साधू संत पुरुषाच्या वाणीतले अर्थ ज्याला कळत असतात त्यालाच परमार्थ कळत असतो.
आणि सत्पुरुषांच्या वाणीतले शब्दांचे अर्थ ज्यांना कळत नाही त्यांना परमार्थ सुद्धा कळत नाही असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तुकोबारायांची तळमळ आहे की प्रत्येकाला परमार्थ कळावा. विठ्ठला विठ्ठला परमार्थ कळावा, परमार्थ मिळावा. कारण परमार्थासारखी उत्कृष्ट श्रेष्ठ आणि उत्तम वस्तू नाही. तुम्ही सर्व काही जीवनामध्ये मिळवलं असेल, कमाई केली असेल, पण परमार्थ केला नसेल तर शून्य आहे. म्हणून म्हणतात महाराजच परमार्थ महाधन परमार्थ जोडी देवाचे महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ महाधन आहे. ज्या धनाच्या द्वारे देव विकत घेतल्या जाऊ शकतो, देव प्राप्त केला जाऊ शकतो. म्हणून परमार्थासारखं धन नाही, परमार्थासारखं ऐश्वर्य नाही. जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभाचे. काय जतन व्हायला पाहिजे? परमार्थ. परमार्थ परमार्थाच्याच कृपेने जतन होऊ शकतो. परमार्थ म्हणजे परमात्मा आणि परमार्थ म्हणजे साधना. विठ्ठला विठ्ठला बाकी तुम्ही सर्व करून पहा प्रपंचामध्ये तर देव प्राप्त होत नाही. काय अनेक पंथ आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक साधनेचे प्रकार आहेत, अनेक साधनेच्या पद्धती आहेत. आणि तुकोबाराय म्हणतात मी सर्व पद्धतीचं अवलोकन केलं, सर्व पाहिलं आणि नंतर मी परमार्थाला लागलो. विठ्ठला नाना साधनाच्या केल्या खटपटा
साधनाच्या केल्या खडबटा त्या नपवती ओ याची ये दारवंटा जानो जाता जाणीव घाली आड फाटा योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटा हो धन्य ही आनंदाची सापडली वेळ कोणती वेळ ही मनुष्य जीवनाला मिळालेली वेळ तुकोबाराय म्हणतात मी एकच साधन नाही करून पाहिलं नाना साधनाच्या खटपटा करून पाहिल्या योग केला ध्यान केलं नामस्मरण केलं जप केला तप केला अनुष्ठान केलं पूजा केले पाठ केली अभिषेक केले सर्व काही सोडलं नाही जसं तुम्ही सुद्धा काही सोडत नाही आणि एक धरत नाही विठ्ठल विठ्ठल अरे माणसाची वृत्ती किंवा प्रवृत्ती जी आहे तिच्यामध्ये स्थायित्व नाही परमार्थामध्ये स्थायित्व नाही काय आपण आज हा परमार्थ तर उद्या दुसरा परमार्थ करतो सांगणारे सुद्धा वेगवेगळं सांगतात ऐकणाऱ्याला संभ्रम निर्माण होतो की हे करायला पाहिजे का ते करायला पाहिजे है की नाही तो याची भक्ती सोडून देतो दुसऱ्याची धरतो दुसऱ्याची सोडून देतो तिसऱ्याची धरतो जन्मभर नुसता बदलण्यातच निघून जातो आणि शेवटी हातात काहीच पडत नाही काय हातात शेवटी शून्य पडतं प्रपंच पडतो विठ्ठला विठ्ठल नाना साधनाच्या केल्या खटपटा नाना साधना आचरण करून पाहिले परंतु परमेश्वराच्या पर्यंत नाही त्याच्या द्वारापर्यंत सुद्धा त्या साधनाने मला पोहोचून दिलं नाही त्या नपवती ओ याची ये दारवंठा जानो जाता जाणीव घाली आड फाटा त्या परमेश्वराला जाणायला गेलो तर स्वतःची जाणीवेचा अहंकार निर्माण झाला तो अहंकार आडवा आला काय परमार्थामध्ये आड येणारा सर्वात मोठा धोका अहंकार आहे सर्वात मोठा दुर्गुण अहंकार आहे सर्वात मोठा प्रतिबंध जर कोणता असेल तर अहंकाराचा आहे अहंकारामुळे चांगदेवाला 1400 वर्ष परमार्थ सापडला नाही किती वर्ष तुम्ही तर आता 2-2 4-4 महिन्याच्या अगोदर माळा घातलेले आहेत तुम्हाला कधी सापडायचा विठ्ठला विठ्ठला 1400 वर्ष ज्या व्यक्तीने महान योग साधना केली परंतु त्याला परमार्थ सापडला नाही साधारण साधना केली का फार अवघड आहे क्लेशोधिगतरस्तेषां अव्यक्ता सक्तचेतसां अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भीर्यवाप्यते योगाची या वाटा निघाले गा सुबटा तया दुःखाचा चिवाटा भागाला किंवा योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून जानो जाता जाणीव घाली आड फाटान पुढे सर्वात मोठा प्रतिबंध योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटाओ योगाभ्यास त्याच्याद्वारे प्राप्त होणाऱ्या रिद्धी सिद्धी त्या सुद्धा परमेश्वराच्या प्राप्तीच्या वाटा अडवणाऱ्या आहेत मग हे करायला पाहिजे का करायला पाहिजे नाही असे प्रकार नाही फक्त दांभिकपणाने करायला नको आणि केली तर त्याच्यामध्ये अहंकार राहायला नको काय म्हणून वारकरी संप्रदायाने सांगितलेली जी नाम साधना आहे ती अहंकार रहित साधना आहे विठ्ठला विठ्ठला म्हणून अशा प्रकारची साधना असावी की ज्या साधनेचं लक्ष परमात्मा प्राप्ती असलं पाहिजे अरे तुकोबारायांनी कोणती साधना केली सातत्यानं पांडुरंग त्यांच्या पुढे उभेच सातत्यानं पांडुरंग भगवंत त्यांच्या पुढे उभे
साधना आहे. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. किंवा नाम जपतू यज्ञ परम बाधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. कोणती साधना केली? नाम साधना केली. आणि नाम साधना करत असताना नामानुसंधान घडलं पाहिजे. आपण नुसतं नाम घेत राहतो पण अनुसंधान घडत नाही. आणि ज्यावेळी नामानुसंधान घडेल त्यावेळी ईश्वर काय, परमात्मा काय, मी कोण, तो कोण या सर्व गोष्टीचे उत्तर तुम्हाला मिळू लागतील. काय तुम्ही फार अलीकडच्या साधनेमध्ये अडकलेले आहेत. अनुसंधान झालं पाहिजे. तत्वचिंतन करत असताना तत्वानुसंधान आणि नामस्मरण करत असताना नामानुसंधान झालं पाहिजे. तुकोबारांनी नामानुसंधानाची साधना केली. मग पांडुरंग रात्रंदिवस त्यांच्या इकडे तिकडे आजूला बाजूला ऐक नाही. आणि तुम्ही किती दिवस झाले ओरडून राहिले पण आला कधी देव ऐक नाही. पंढरपुरात गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला देव दिसत नाही. साधनेची अपूर्णता आहे. साधना जोपर्यंत पराकाष्ठेला पोहोचत नाही तोपर्यंत भगवत दर्शन होत नसतं. विठ्ठला विठ्ठला किती दिवसानं देव भेटेल हा प्रश्न फार गहन आहे, मोठा आहे. परंतु तुमचं हृदय केव्हा अंतरंगात पोहोचेल ही महत्वाची बाब आहे. ईश्वराचा अनुग्रह जर झाला तर एका दिवसामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं ईश्वराच्या प्राप्तीचं अंतरंग सापडू शकतं. परंतु संत डोंगरेजी महाराज सांगायचे त्यांच्या भागवतामध्ये, जोपर्यंत भगवत अनुग्रह होत नाही तोपर्यंत सर्व अशक्य आहे. आणि ज्या दिवशी भगवत अनुग्रह होईल त्या दिवशी सर्व शक्य होईल. विठ्ठला आणि म्हणून भगवत प्राप्तीसाठी साधना केली पाहिजे. कर्तव्य करणं हे आपलं काम आहे. कर्त्याचं उपासकाचं काम आहे साधना करणे आणि परमेश्वराचं काम आहे त्याला दर्शन देणे. ज्या दिवशी तुमच्या साधनेवरती तुमच्यावरती ईश्वर प्रसन्न होईल त्या दिवशी तुम्हाला भेटायला येईल तो. आणि ज्या अर्थी अजून आपल्याला भेटायला आला नाही त्या अर्थी आपल्यावरती त्याची प्रसन्नता झालीच नाही, अजून अनुग्रह झालाच नाही. उदाहरण सांगतो. विठ्ठला जसा आपल्या इथं सप्ताह बसलेला आहे तसा एका गावामध्ये अखंड हरिनाम चालायचं. अखंड हरिनाम म्हणजे काय की रोज 24 घंटे हरिनाम चालायचं. फक्त काय पारे बदलायचे, ड्युट्या बदलायच्या. 5-5, 6-6 माणसाचा ग्रुप, मृदंग, विणा, टाळ आणि रामकृष्ण हरिमना जो काही त्यांचा मंत्र असेल तो मंत्र अखंड. असे 12 वर्षे झाले त्या लोकांना अखंड हरिनाम चालून. आपल्या पत्रिकेवरच फक्त अखंड हरिनाम सप्ताह असतो. होतंय का आपल्याकडून अखंड हरिनाम? आता कीर्तन झाले की लगेच झोपून जाता. आणि विनेकरी सुद्धा काही म्हणत नाही रामकृष्ण हरी. त्यानंही मुश्किलनं ते काम घेतलेलं असतं. कधी आलं त्याच्या लक्षात तर एखाद्या वेळी रामकृष्ण हरी म्हणतो. विण्याचा अर्थच आहे की 1 घंट्याचा पार आहे ते घंटाभर रामकृष्ण हरी म्हणायचं. काय विठ्ठला विठ्ठला आणि विनेकरी भेटणं म्हणजे सप्त्यावाल्याचं परम भाग्य समजायचं. विनेकरीच भेटत नाही. गाणारे भेटतात, वाजवणारे भेटतात, आमच्यासारखे कीर्तन करणारे भेटतात, पण विनेकरी भेटत नाही. फार शोधावं लागतं ते, आहे की नाही? आणि भेटले तर त्या ठिकाणी ते काही अखंड हरिनाम म्हणत नाही.
सप्ताह 7 दिवस अखंड हरिनामच झालं पाहिजे. लक्षात ठेवा, नाम खंडितच व्हायला नको. एकदा मी आळंदीवरून पैठणला पायी येत होतो आणि एका गावामध्ये सप्ताह चालू होता. माझा पायी प्रवास होता. मी म्हटलं की आता इथं सप्ताह चालू आहे, चला आपण रात्रभर इथं थांबू, कीर्तन ऐकू, सकाळी काकडा वगैरे झाला की आपण निघू, आपलं स्नान वगैरे केलं की. गेलो तिथं तर ते सप्ताह चालू होता, पण मंदिरात कोणीच नव्हतं. आपल्या इकडं नुसता काय असतो, विनाच उभा असतो, तिकडे एक टाळाही उभा असतो विण्याच्या सोबत. ते बी दिवसभर टुन 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 असं वाजवत राहतं नुसतं, है की नाही. हे असं वाजवतं आणि ते असं वाजवतं. दोघाच्या थोबाडात देवाचं नाव नाही. विठ्ठल विठ्ठल आता मी सप्ते पाहिले होते, विनेकरी पाहिले होते. एक माणूस विना घेतो, पण टाळाचा प्रकार आपण नवीनच पाहिला त्या गावामध्ये. आता बाकीच्या गावात होता का नाही, पण त्या गावात होता बा टाळाही उभा, विण्याचा पारा आणि टाळ्याचा पारा दोघं सोबत. आणि मी गेलो, 3-4चा दरम्यानचा वेळ असेल, तिथं कोणीच नव्हतं, दोघंच होते फक्त. आणि मग ते चालू होतं. गेलो मी, देवाचं दर्शन घेतलं आणि बसलो एका बाजूला, आहे की नाही. ते म्हणे, महाराज तुम्हाला किती वेळ थांबायचा? म्हटलं मला माझ्या इच्छेवर आहे. म्हटलं मला किती वेळ थांबायचं, तुम्ही कोण सांगणार आहे मला किती वेळ थांबायचं? मी 7ही दिवस थांबेल, तुम्हाला काय करायचं? नाही, मला वाटलं तुम्हाला कुठं बाहेरून वगैरे जाऊन यायचं असलं तर जाऊन या तुम्ही. अरे म्हटलं जबरदस्तीत का, मला बाहेर जायची वेळच झाली नाही तर कशाला पाठवता बाहेर? त्यांना प्यायची होती बिडी, दोघायला मिळून. पा अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल मी ओळखलं, कारण ते खिशातून ते बंडल बिडीचं काढायचं, एक जण पेटी काढायचं. म्हणलं याची माझी अडचण होत असेल. म्हटलं आपली काहीच अडचण नाही. म्हटलं काय, तुम्हाला जे करायचं ते करू शकता, नाही मग तुम्ही कोणाला सांगसाल का? म्हटलं मी कशाला, मी कुठला काय, मी कशाला कोणाला सांगत बसू? मी का तुमचं काही सांगायला थोडं आलो इथं काय? एकानं बिडी काढली, आता एकाचे दोन्ही हात गुंतलेले, एक नाही दोन्ही हात त्याचे गुंतले. विनेकराचा एक हात मोकळा, एका हातानं तार चालू असा, एक नाही. त्याने काय केलं, माचीस काढली, विण्याच्या तारात घातली ती माचीस, अशी घातली आणि एका हातानं अशी काडी ओढली आणि ते जे टाळावालं होतं की नाही त्याच्या तोंडात बिडी घोसली. त्याला काही हातानं धरता येत नव्हतं, त्याच्या तोंडात बिडी घोसली, एक नाही. आणि त्या काळातल्या बिड्या थोड्या लंब्या होत्या बरं का, नंतर बारीक बारीक निघाल्या होत्या. आता मला माहीत नाही कशा आहेत, आता मुश्किलनं दिसतात. पहा, लंबी बिडी होती चांगली, हिम्मतलाल बिडी यायची, पाय माहिती आहे ना तुम्हाला, ओढलेल्या आहेत म्हणून माहिती आहे. ती लंबी बिडी तोंडात घातली आणि त्या विनेकरानं फरकन काडी ओढली, लगे त्या बिडीला लावली. त्यानं फाक 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 2-4 झुरके मारले. त्याच्या तोंडातली यानं घ्यायची आणि याच्या तोंडाने त्याच्या तोंडात खोचायची, संपली बिडी. म्हटलं 2-3 ओढून घ्यायचे तर ओढूनच घ्या, मी काही कोणाला सांगणार नाही. त्याने 5 बिड्या वाढल्या माझ्यासमोर. मी जवळजवळ 3-4 घंटे त्यांच्याजवळ बसलो. एकदा सुद्धा रामकृष्ण हरी म्हटलं नाही त्या विण्यावाल्याने बी आणि टाळ्या वाढल्या नाही. आणि बिड्या किती वाढल्या? 5 वाढल्या. अखंड हरिनाम सप्ताह आहे का तो? विठ्ठल विठ्ठल अखंड हरिनाम सप्ताह त्याला म्हणतात. अर्थात त्यांनीच म्हणायचं नाही असं नाही, जे सप्ताह करण्यात सर्वांनी मिळून न खंडित होऊ द्यायचं ना. असा अखंड हरिनाम सप्ताह आम्ही जवळ्याला केला होता. तो अखंड हरिनामचा एकही मिनिट हरिनाम बंद नव्हतं झालं. आता जवळ रुमना जवळ माहिती आहे ना तुम्हाला, पुष्कळ जण तुम्ही आले असताल. 1992 साली झाला होता. किती? कुठे माधवराव? विठ्ठला विठ्ठला गेले वाटतं चाट मारून. त्यांच्या सोबत्यानं मान हलवली म्हणजे ते बरोबर आहे. विठ्ठल विठ्ठल मला काय माहित की अखंड हरिनाम सप्ताह होणाऱ्या गावातले माणसं कीर्तनातून पळून जातात. आज कळालं बरं, योगायोग येतो एक सुद्धा, एक नाही. म्हणजे अखंड हरिनाम खंडितच झालं नाही पाहिजे.
सकाळी काकडा म्हणजे हरिनामच आहे की नाही. काकडा झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम ज्ञानेश्वरी पारायण हरिनामच आहे. आणि त्याच्यात विनेकऱ्याने त्याचा अखंड रामकृष्ण हरी चालू ठेवायला पाहिजे. काही चालू. मग गाथा भजन झाल्यानंतर त्या ठिकाणी भागवत कथा झाल्यानंतर हरिपाठ झाल्यानंतर कीर्तन झाल्यानंतर मग मात्र कठीण आहे. कीर्तन 11-12 वाजेला संपतं आणि मग 4 घंटे अखंड हरिनाम सप्ताह पायासारखा असतो. फार कठीण आहे. तिकडं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक संस्था होती, वारकरी शिक्षण संस्था. तिच्यात आम्ही सुद्धा 1 महिना 2-4 महिने राहिलो होतो. असं आनंद म्हणून तिथला लुटायसाठी राहिलो. चांगली संस्था होती, चांगलं शिक्षण होतं तिथं. आम्ही सुद्धा काही त्या मुलांना शिकवायचो, पाठ वगैरे हे की नाही. मग त्या गावात वर्षाकाठी गावकऱ्यांचा सप्ताह आणि मी नवीनच त्या गावात जाऊन टेकलो. मला माहीत नव्हतं ही संस्था आहे काय. संध्याकाळी गेलो तिथं सप्ताह चालू होता. ते म्हणे महाराज थांबा 7 दिवस, विण्याली 1 माणूस कमी आमच्याजवळ. म्हणून बरं मी सापडलो. विठ्ठला मग कीर्तन झालं 11 वाजता आणि एका माणसाच्या गळ्यात विना दिला. पुढचा पारेकरीच येत नव्हता आणि तिथं इतके हुशार लोक, एकही थांबलं नाही. फक्त मी आता बाहेरचा असल्यामुळे तिथं मंदिरात झोपलेलं होतं. म्हातारा माणूस, त्याचं नाव मला अजूनही माहिती आहे, गणपत पाटील म्हणून त्याचं नाव होतं. मग मी महादेवाच्या मंदिरात बाजूला तिथं झोपलेलो. महाराज उठा. मला काय झालं काय? पुढचा पारेकरी येत नाही. मी म्हणलं माझ्या ओळखीचा नाही तो, मी नवीनच आलो आज, मला काय ओळख आहे या गावामध्ये, कोण पुढचा पार? नाही मी त्याचं घर सांगतो आणि तुम्ही अशा गल्लीतून जा आणि त्याला आणा उठून. काय मी म्हटलं मी हे काही धंदे करत नाही. अक्षरशः तो म्हातारा माणूस 70 वर्षाचं त्याचं वय असेल, 70-72. त्याला चक्राया लागल्या. मंदिराच्या या भिंतीवर जाऊन आदळायचा विनयच येत, कधी त्या भिंतीवर जाऊन आदळायचा. मला सुद्धा पावल्या जात नव्हतं. पण म्हटलं बेट्या तू घेतला की अडकला समज 5 घंटे. गावातल्यासाठी कोण येत नाही तर पाहुण्यासाठी कोणी यायला लागलं. म्हटलं का हो बाबा, तुमच्याकडून होत नसलं तर तुम्हीच जाणं विनय करायला. म्हणजे विना आहे ना गळ्यात, काय मग कसं करू? म्हणजे तुमची इच्छा. विना घेऊन त्याच्या घरी गेलंय. त्याच्या घरी गेलं, त्याचे कवाड वाजवायला लागलं. त्याची बायको म्हणली ते तर शेतात गेले झोपायला. हे तिथून गेलं पुन्हा शेतात झोपायला. तिथं झोपायला गेलं. ते झोपायला शेतात गेलंच नव्हतं. कारण पाहणा घेणारा जितका खोटा बोलतो तितकं कोणीच खोटं बोलत नाही. आणि नंबर 2 कीर्तनात झोपणार आहे बरं का. म्हणजे ज्याला घ्यायचा नाही ती लोक बरं चांगली माणसं तर नाही सांगत मी. मग ते गेलं शेतात गेलं. शेतातून डायरेक्ट पुन्हा तिथं आलं. म्हणलं का हो सापडलं नाही काय? ते म्हणले नाही सापडलं. म्हणलं आता जसं करायचं तसं करा. मी आता तेच करतो, ज्याचा विना त्याला देऊन टाकतो, सरळ घरी जाऊन झोपतो. 2-2:30चा टाईम टाकला. गळा विना होता तो विठ्ठलाच्या गळ्यात टाकला. विठ्ठल रुक्माईचं मंदिर होतं. ज्याचा त्यालाच अर्पण करतो. म्हणले त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पयेत. तुझी वस्तू देवा तू सांभाळे बाबा तो विना. पुन्हा मी विना घ्यायला काय, पण सप्त्यात कधी येणार नाही मरेपर्यंत. विठ्ठलाला सांगून गेला तो. मी ऐकत होतो. त्याला गळ्यात टाकून त्यानं विना. आणि मग आले काकड्यावाले. बरोबर 4 वाजले. काकड्यावाले विनेकरीच गायब. मला विचारलं, म्हटलं बा पुढचा विनेकरी येत नव्हता, त्याच्या घरी गेले होते तुम्ही पहा. ते काकड्यावाले त्याच्या घरी गेले ज्याचा पारा होता. त्याची बायकोनं ते सांगितलं ते शेतात गेलेले. ते पुन्हा शेतात गेले. त्यांना म्हटलं विना घेऊन गेला असेल शेतात. मंदिरात विना दिसत नव्हता. आणि विठ्ठल रुक्माईच्या तिथं ते अंधार होता मंदिरामध्ये. त्यावेळेस काही लाईटिंग वगैरे नव्हती एवढी प्रत्येक ठिकाणी. ते गेले आणि तिथून परत आले. म्हणे महाराज आमचा 1 घंटा बेकार गेला, आम्हाला काकडा करायचा. विनाच नाही. म्हणलं विना तुम्ही मला काही विचारू नका. आणि खरोखर माझ्या देखत काही त्यानं गळ्यात टाकला नव्हता. फक्त मला म्हणे ज्याचा त्याला देऊन टाकतो मोकळा होतो. ते झालं मोकळं. हे आले. म्हटलं विना नाही. म्हटलं पाय विना कुठे आहे? मला काय माहिती आहे विना? मी पाहुणा माणूस आहे. म्हणून आणि बिना विण्याचा काकडा करायला चालतो का? मी म्हटलं मी काही भडजी नाही बुवा सांगायला की बिना विण्याचा चालतो की नाही म्हणून. आपल्याला काही हे शास्त्र माहीत नाही. बिना विण्याचा कसं काय काकडा चालेल? बिना विण्याचं कीर्तन चालत नाही, लक्षात ठेवा. बिना विण्याचा हरिपाठ चालत नाही. बिना विण्याचा काकडा चालत नाही.
म्हणजे सप्ताहात बरं तुमच्या घरी चालू शकतो, ती गोष्ट वेगळी आहे. सप्ताह असेल तर विना अधिष्ठान आहे वारकरी संप्रदायाचं. काय लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेवू ब्रह्मरस आवडीने. ते वाट पाहिले बोंबाला काकडा काय ह्याचा काकडा काय ह्याचं काय ते म्हण महाराज मग विनात नाही तर आम्ही म्हणलं झोपा. तेही मंदिरातच झोपले. सकाळी आले पारायणवाले ज्ञानेश्वरी पारायण, ते म्हणतं विना कुठे काय विना मलाही माहीत नाही कोणालाच माहीत नाही. ज्यावेळी त्या विठ्ठलाच्या पुढचा दिवा लावला तर देवानं पारा घेतलेला पाहिला देवाच्या गळ्यात विना. विठ्ठला विठ्ठला हरा विठ्ठला विठ्ठला. सांगण्याचं एवढं तात्पर्य आहे फक्त काय की साधना अतिशय अवघड आहे आणि साधनेशिवाय साध्य मिळत नसतं, उपासनेशिवाय उपास्य मिळत नसतो, भक्तीशिवाय भगवंत मिळत नसतो. तुमची भक्ती म्हणून एका गावामध्ये भजन चालू होतं, अखंड हरिनाम सप्ताह उदाहरण सांगणार होतो तुम्हाला. आणि मग काय झालं की अचानक नारदजी त्या गावाच्या शेजारून चालले. नारदजीला कानावर नामस्मरण आलं. मग नारदजीला वाटलं बा इथं काहीतरी चालू आहे. आणि अशी मन आहे पूर्वजांची, कुठे हरिनाम चालू असेल त्याला डावलून जाऊ नये. नाही आपल्याकडून तिथं जाऊन बसणं होत तर 2 मिनिट तिथंच आपल्या जागेवर उभं राहायचं, हात जोडून रामकृष्ण हरी 3दा म्हणायचं, नंतर पुढं जायचं. असे जुने लोक सांगत होते बरं का. आणि मग काय झालं, नारदजीला वाटलं की बा आता इथं किती सुंदर नामस्मरण चालू आहे. गेले नारदजी भेट द्यायला. नारदजीला भेटले, सर्व लोकांनी दर्शन घेतलं. आणि नारदाने विचारलं हळूच, का रे किती वर्षापासून चालू आहे तुमचं हे? ते म्हणले 12 वर्षापासून चालू आहे. 12 वर्ष? आणि देव या तुम्हाला किती वेळा भेटायला आला इथं? ते म्हणाले तो देव तो लबाड 12 वर्ष झाले स्वप्नात सुद्धा नाही आला, भेटायला तर सोडूनच द्या. अरे बापरे. नारदजी म्हणे देवाची कमाल झाली, इतके लोक भजन करून राहिले तरी देव त्याला दर्शन देत नाही. देव आहे का कोणी कठोर कठीण अंतकरणाचा जड पाषाणासारखं हृदय काही देवाचं? नारदजी ते सोडले देवाजवळ गेले. तेव्हा 12 वर्षापासून जिथं हरिनाम चालू आहे तुम्ही एकदा सुद्धा त्यांना दर्शन दिलं नाही काय? तर ते नारदजीला देव म्हणाले, परमात्मा नारदजी दिलं असतं ना त्यांना, मी दर्शन दिलं असतं, भेट दिली असते, पण ते माझे भक्तच नाही, मला जसं पाहिजे तसं भजन नाही करत, ते तेवढी निष्ठा नाही त्यांच्यामध्ये. काय कमाल झाली, 12 वर्षापासून अखंड करून राहिले, तुम्ही म्हणता निष्ठा नाही, माझे भक्त नाही. तुला पाहायचं का ते कसे आहे? तर चल माझ्यासोबत. नारदजी सोबत देव 2 जण आले. देवाने म्हटलं आपण आता या झाडाच्या आडवी लपून त्यांचं भजन चालू आहे. नारदजी तुम्ही फक्त पहा आता काय होतं. जेच काय झालं, भगवंतानं अशी लीला केली, अशी माया केली, पैशाचा पाऊस पडला. पैशाचा काय पैशाचा पाऊस पडला. 15-20 जण होते ते, त्याच्यातले 10-12 उठले, लगे लागले पैसे वेचायला. दिलं भजन सोडून, पैसे वेचले, निघून गेले. 5-6 जण राहिले. देवा नाही सर्व जर एवढे निष्ठावान, परंतु 5-6 माणसं त्यांना तर दर्शन द्यायला पाहिजे होतं. थांब म्हणाले. देवानं सोन्याच्या मोहराचा पाऊस पडला, सोन्याच्या मोहरा पडल्या. अशा भिडले ना, उठले ना सर्व. एकच जण राहिला. ते म्हणजे आपण नाही सोडणार बा नियम. त्याने उचलल्या, झालं काम झालं. म्हणजे आता याला भजन करायचं काम आहे. गेले. एक जण राहिला. म्हणजे देवा एक राहिला की नाही, त्याला तर जाऊन दर्शन द्या आता. काय देवाने म्हटलं थोडंसं थांब. देवाने हिरे माणिक मोती जवाहरात सर्व काही एकदाच पाऊस पडला. बसायचं पोतडं होतं, गच भरलं. त्यानं भरून घेतलं पोतडं. त्यानंही विना त्याला ठेवून एका बाजूला कोंबलं सर्व त्या पोतड्यामध्ये. जेवढं पडलं तेवढं. त्याला वाटलं कोणाच्या हातीला, मी भाग्यवान आहे. पैशावाल्यापेक्षा सोन्याच्या मोहरावाल्यानं म्हटलं आपण भाग्यवान. त्याला वाटलं की मी भाग्यवान आहे, हे माझ्या हाती लागलं. भरलं भरपूर त्यानं, पण उचलत नव्हतं ते पोतडं. काय ते पोतडं जे होतं ते उचलूनच गेलं त्याला. आणि मग आता देव म्हणला तुझी इच्छा असेल तर जातो तिथपर्यंत. ते तर भक्त तर नाहीच, पण जातो तू म्हणतो तर.
तिथं गेलं, देव गेला. देवाने स्वतःहून परिचय दिला, मी देव आहे, तुला भेटीसाठी आलो. अरे बापरे, फारच चांगलं झालं, वेळेवर आला. एवढं पोतडं उचलून दे डोक्यावर. पाहिलं का नारद, कोण भक्त आहे? एकही भक्त नाही याच्यामध्ये. मग कसं दर्शन देऊ? जोपर्यंत प्रपंच शून्य हृदय होत नाही, हृदयातल्या सर्व इच्छा अभिलाषा वासना नष्ट होत नाहीत, तोपर्यंत परमेश्वराचं दर्शन होत नसतं. विठ्ठल विठ्ठल. आणि ज्याची वासना गेली त्याला सर्वत्र दर्शन. जनीवनी अवघा देव, जनीवनी अवघा देव, जनीवनी अवघा देव, जनीवनी अवघा देव.